करत नाही, ते आता वैयक्तिक होत आहे. मला वाटतं आता ह्या सर्व घटनेचा आपण निश्चित करून चालणार. मागच्या वेळेस मुंबई पोलीस स्टेशनमध्ये वकील कोर्टामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या कोर्टांमध्ये तुझ्या पडतात पण त्याच्या वेळेस काही लोकांनी आम्हाला सांगितलं की अरे तुमचं आणि पोलिसांचं काहीतरी साठवलं. कसं असेल साठवलं? आम्ही त्यांच्या विरुद्ध केलंच नाही. आता ह्याच्या पुढे जर एक वकील दुसऱ्या वकिला विरुद्ध बोलतो तर काय थांबवलं पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे हे सुद्धा जर करायला जातो सुद्धा आज आपली इमेज आपण सांभाळली नाही तर दुसऱ्या प्रोटेक्शन आपल्याला या प्रोटेक्शन ॲक्ट ही आता काळाची गरज झालेली आहे. मला आता सर म्हटले की आपल्याला अग्निशस्त्र ठेवायची मला आता म्हणजे ती वडील तमंचा काढतो समोर ठेवतो कॉन्फिडन्स मारतो. आता हे करायचं का आपण? हे करायचं का आपण? आता आपल्या कोर्टाला पक्षकारांच्या आणि साक्षीदारांचा कॉन्फिडन्स वाजवत बसायचं. तो कुस्ती आखाडा आहे का? कायदा वकील एक चुकीचा, वकील एक चुकीचा. अरे कोण म्हणतं भेटणार नाही? अरे कोण? वकील एक चुकीचा. वकील संरक्षण कायदा, वकील संरक्षण कायदा. साहेब, सुरुवातीला तर महत्त्वाचा एक भाग आहे. राहुरी नगर जिल्ह्यात जे आमचे वकील बंधू आहेत राजाराम आडाव व त्यांची पत्नी सौ मनीषा आडाव यांचं खंडणीसाठी अपहरण केलं. अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली. आणि ती हत्या करताना यांना एवढी म्हणजे दया नाही की त्या मृतदेहाला दगड बांधून त्यांनी विहिरीत टाकून ठेवलं. म्हणजे आजपर्यंत वकिलांवर अनेक भ्याड हल्ले झालेत. आता त्या हल्ल्याचं रूपांतर तुम्ही हत्यापर्यंत आलं, मग वकील कसे काय शांत बसणार? आज आमची एवढीच मागणी आहे की त्या तपासाची CIDकडे तपासणी जायला पाहिजे आणि चौकशी व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात जास्त आमची एकच मागणी आहे की इतर राज्यामध्ये वकील संरक्षण कायदा झालेला आहे, मग महाराष्ट्रामध्ये आम्ही मागे का? प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र हा पुढे असतो, तर वकील संरक्षण कायदा हा महाराष्ट्रात पारित लवकरात लवकर होणे आवश्यक आहे की ज्याकडनं कायद्याचा आपला एक घटक आहे. लोकशाहीचा घटकच जर जिवंत राहिला नाही, जर वकिलांनाच संरक्षण नाही, आज आम्हाला एवढं वाईट वाटतं की आम्ही ज्यावेळी इथे प्रोटेक्शन करण्यासाठी अर्ज दिला तो अर्जही स्वीकारला नाही. म्हणजे आम्ही काय गुन्हेगार आहोत का? आमचं प्रत्येक समाजासाठी आम्ही बांधिलकी आहोत, पण आमची बांधिलकी जपताना आमचं संरक्षण, आमचं कुटुंब सुरक्षित राहणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून मी एकजुटीने आज आमच्या नवी मुंबई बार कोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि पूर्ण कमिटी या ठिकाणी आले आहेत. हायकोर्टातून पोहसाहेब आलेले आहेत. एवन आज सकाळी आमच्या हायकोर्टाचे बार काउन्सिलचे उदय वारुंजीकर साहेब ते पण राहुरीला गेलेले आहेत. त्यांनी तिकडे मिटिंग घेतलेली आहेत. अख्ख्या नगर जिल्ह्यातील सगळे न्यायालय आज बंद आहेत. कल्याण कोर्टानेही बंद केलेलं आहे. जर वकिलांवर असे भ्याड हल्ले आणि हत्या प्रमाणात होत असेल तर कठोर कायदे बनायला पाहिजेत, जेणेकरून वकिलांना टच करतानाही त्यांना धाक वाटला पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा वकील संघटनेचा, वकील एकजुटीचा, अरे वकील संरक्षण कायदा